नमस्कार, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आगरी मेजवानीची टेस्ट करायला आलेलो आहोत। इथे तिघींचा ग्रुप आहे, 3 महिला आहेत। त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय आपण बघणार आहोत त्या कशा प्रकारे करतायत आणि आपण त्याची चव सुद्धा चाखणार आहोत। तर चला तर बघूया। हे आहे सेंट जॉन हायस्कूल, जांभळी नाक्यालाच येतं आणि त्याच्या पलीकडे हा जो एरिया आहे ना, हा चरई म्हणतात ह्याला। इथे या ताईंनी दुकान मांडलेलं आहे, छान अगदी त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे आणि आगरी मेजवानी असं नाव आहे, आई एकविरा आगरी मेजवानी। आणि ताईंची आता लगबग चालू आहे। 5 वाजता ह्या तिघी जणी येतात आणि त्यांची बघा लगबग तुम्ही पाहू शकता, सगळं रेडी करतायत आणि आपण खाद्यपदार्थांची आज टेस्ट करणार आहोत। ताई आहेत आणि ताई तुमचं नाव काय? रुपाली प्रमोद पाटील। अच्छा, तर तुमचा हा व्यवसाय किती महिने चालू आहे? आता 3 महिने झाले। 3 महिने झाले आता स्टार्ट केलंय मी। अच्छा, आणि मग तुमचं जे खवय्ये आहेत ते कसे आहेत? समाधानी आहेत? पुन्हा येतात आणि परत सांगायला पण येतात आवडलं, कारण घरगुती उत्तम चव आहेत। बघा किती मेहनत आहे, मेहनतीने बनवून आला। हा कोणता रस्सा आहे? हा प्रॉन्स करी। अरे वा, मग हा कसा प्लेट येतो? हा 120 रुपये प्लेट। अरे वा, 60 रुपये। अरे वा, म्हणजे हाफ सुद्धा मिळते, असं नाही की तुम्हाला फुलच घ्यायचं आहे तर हाफ प्लेट पण तुम्हाला मिळणार आहे। मस्त अशी दिसते तर्री, बघा किती मस्त। ही कोणत्या पद्धतीची? आगरी सगळं आगरी पद्धतीचं जेवण आहे। तर मग तुम्ही तुमची तयारी कधीपासून असते, किती वाजता असते? आम्ही दुपारपासून दुपारी आम्ही घरी भाकरी बनवतो। हां, म्हणजे भाकऱ्या बनवून आणता आणि मग इथे आल्यावर मग काय करता? भाकरी, चपाती, ज्वारीच्या भाकरी हां आणि तांदळाची भाकरी, म्हणजे 3 प्रकारच्या। अच्छा, आणि हे रस्सा वगैरे तुम्ही आता बनवून आणलंय का? हां, आता हे घरी जाऊन बनवलं। आणि हे जे दिसतंय आम्हाला हे फ्रायसाठी आहे, ताजे मासे। मग हे तुम्ही ताजे बनवून देता? अरे वा, खूपच लावून आणतो आम्ही। हां, म्हणजे तुमचा पूर्ण दिवस जात असेल, एक तर घरची कामं आणि त्याच्यानंतर तुमची दुकानात यायची घाई। तर ह्या आहेत अपर्णाताई। अपर्णाताई, तुम्हाला कशी कल्पना सुचली व्यवसायाची? म्हणजे येणारी आणि मला कसं माझ्या हाताला टेस्ट आहे असं सगळेजण म्हणायचे। हां, त्यामुळे ते मी चला थोडंसं करून बघूया। म्हणजे तुमच्या हातचं सगळ्यांना आवडतं। जी व्यक्ती या व्यवसायात येते त्याला त्याच्या हाताला नक्कीच चव असते आणि आवड असते, मुळात म्हणजे दुसऱ्याला खाऊ घालण्याची। तर तुम्ही करत आलात म्हणून तुम्हाला व्यवसाय। अच्छा, तर मग 1-2 मी ऑर्डर्स द्यायची ना, तर ऑर्डर्स देताना आपण ना तू इथं स्टार्ट कर। अच्छा, तुझ्या हाताला खूप चव आहे तर आम्हाला आवडतो, बरं ठीक आहे चला आपण ट्राय करूया। तर आम्ही छोटंसं असं घरगुती द्यायला स्टार्ट केलं सुरुवात, पण ते नंतर मग सगळ्यांना आवडायला लागले। मग इथं मी जास्त क्वांटिटीमध्ये पुरवायला लागला। मग तुम्ही या 2 सख्यांना सोबत घेतलात? तुमच्या जवळच असतात त्या? हां, मी माझी पुतण्याची बायको आहे। अच्छा, अरे वा, आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो एकत्रच, म्हणजे तुमची फॅमिलीच आहे। म्हणजे एकाच फॅमिलीतले ह्या 3 जणी आहेत आणि किती उत्साहाने करताय तुम्ही पाहू शकता। काही माझ्या हंडीमध्ये काय शिजते आता? हंडीमध्ये आम्हाला चिकन बिर्याणीची ऑर्डर आली आहे। अरे वा, तर त्यासाठी चिकन शिजते। अरे वा, मग इथे तुम्ही ताजं बिर्याणी चाखायला मिळणार आहे बघा। आणि आता थोड्या वेळात आम्हाला प्रॉन्सची बिर्याणी बनवायची ऑर्डर आहे का? म्हणजे तुम्हाला सांगून जातात का आम्हाला आज ना एवढी आली। आता ही ना ऑर्डर जी आहे ती इथून कशेळीला जाणार आहे। अच्छा, कशेळीपर्यंत? आपल्या भिवंडीला, म्हणजे भिवंडीला। त्यांनी आपल्या इथलं ट्राय केलं, त्यांना खूप फिश आवडलं, बिर्याणी आवडली। फ्रायडेला आमच्या दर बिर्याणी असते, म्हणजे फ्रायडेलाच फक्त मिळणार। त्याच्यामध्ये प्रॉन्स बिर्याणी, चिकन बिर्याणी, म्हणजे बिर्याणी डे म्हणा, बिर्याणी डे असं म्हणता येईल। एक लॉलीपॉप किंवा एक चिकन अंगारा म्हणून आहे, हे मी फ्रायडेला करते। तर त्यामुळे त्यांना एवढी टेस्ट आवडली का ते संडेला त्यांनी सांगूनच जातात की आम्हाला हे घरी हवे 1 किलोची। अरे वा, मग आता हे किती किलोची बनते? आता 1 किलोची चिकन आणि 1 किलो राईस, म्हणजे जवळजवळ 2 किलोची होणार। मग कशी किलो बिर्याणी आहे तुम्ही? आमची 750 रुपये किलो। अरे वा, खूप रिजनेबल असे रेट आहे। त्याच्या मागे बघा घरगुती चव तुम्हाला मिळणार आहे।
मस्त असं चिकन इथे शिजत ठेवलंय ग्रेव्ही मध्ये आणि याच्यावर राईस येणार आहे आणि त्याच्यावर अरोमा म्हणून आम्ही कोळशाचा अरोमा देतो. अरे वा, स्मोक येतो त्याच्यावर. खूप सुंदर. म्हणजे एवढं ना छान घी घालून त्याचा स्मोक. अरे वा, म्हणजे तुम्ही घरी पण बनवता घी पण. घी पासून म्हणजे तुपापासून. आणि ही सगळी वाटणं वगैरे तुमची तयारी कधी असते? आम्ही दुपारी करतो. अरे वा, मग तुम्ही आराम कधी करता? आराम तर म्हणजे किती उत्साह आणि रेडी आहेत बघा. तुम्हाला वाटतं काय दमलेल्या आहेत घरची कामं करून? पोचपावती चांगली मिळते. तेच पाहिजे आपल्याला. दुसऱ्या दिवशी येऊन सांगतो आपण ना खूप छान आहे, तेच पाहिजे. त्यामुळे आम्हाला त्याचा उत्साह जास्त आहे. हा, दुसऱ्याला जेवू घालणं आणि तृप्त करणं हेच आपली पोचपावती आली सुगरणीची. खरंच या तिन्ही सुगरणी आहेत आणि आपण या ताईंना पण विचारूया. तर ताई, मग आता तुम्ही घरातली कामं आवरून आलात, पुन्हा जाऊन करायची आहेत का? मग ह्याच्यात पण तुमचं हे पण सासूबाई मला खूप हेल्प करतात. म्हणजे घरातल्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण नाही पुढे. आणि माझी लहान मुलं आहेत 3-4 वर्षाची. शाळेतलं वगैरे कसं मॅनेज करते? मी करूनच निघते आणि बाकीचं सासूबाई बघा. म्हणतात ना, घरचं पहिलं करावं लागतं, घरच्यांचं. आणि घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय हा एवढा मोठा व्यवसाय खरंच मोठाच म्हणायला पाहिजे. कारण त्यांच्या ऑर्डर बघा चालू आहेत आणि सतत त्या व्यस्त आहेत. आणि इथे हे ताजे मासे आहेत ते पण ताई पुरवतात. ताईंचं इथे छोटंसं शॉप आहे, कित्येक वर्षांचं जुनं असं आहे. तर हे सकाळी 8 वाजल्यापासून ताजे मासे विकतात आणि तेच मासे आपल्याला इथे खाऊ घालतात. छान त्याला मीठ मसाला, आलं लसूण पेस्ट लावलेलं असतं आणि ते असं छान झाकून ठेवलेलं आहे. आणि जसं आपल्याला हवं तसं मग ताजे मासे इथे फ्राय करून आपल्याला मिळतात. छान कोळंबी करून आणलेली आहे आणि इथे मासेसुद्धा रेडी आहेत. खवयांची आता हळूहळू गर्दी होणार आहे, आपण बघणारच आहोत. त्यांची आता घाई गडबड चालू आहे. इथे दम बिर्याणी बनते, चिकन दम बिर्याणी. आणि तो राईस आहे ना, तो शिजवत आहेत ताई. त्याच्यामध्ये त्यांनी मस्त गरम मसाले टाकलेत, खडे गरम मसाले. हे काय ताई? हे वजडी आहे, वजडी डाळ वजडी. आणि हे जवल्याच्या वड्या करणार आहात तुम्ही? अरे वा. आणि हे काय? हे पाया सूप आहे. अरे वा, पाया सूप सुद्धा आहे बघा. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. हा कोळंबी करी आहे ना? ही मटन आहे. मटन आहे. अरे वा. आणि हे प्रॉन्स करी. आणि हे कोणतं चिकन आहे? वाव, भरपूर व्हेरायटी बघा किती. ही आहे जवळ्याची चटणी. मग तुम्ही सगळ्या डिश मध्ये देत असाल ना जवळा? या आहेत मस्त लुसलुशीत अशा तांदळाच्या भाकऱ्या आणि त्या केवढ्या मोठ्या या घरातच बनवतात बरं का. हलव्याची पण मस्त पीस आहे बघा, केवढी मोठा तुकडा आहे. हा, आहे लॅबस्टर म्हणतात ना याला. करपाळ पण. इथे मस्त मच्छी फ्राय होते आणि बघा इथली आपण चॉईस करायची आपल्याला काय पाहिजे. इथे मोठे मोठे असे बोंबील कट करून मस्त मुरून आणलेले आहेत, मॅरिनेट करून आणलेली मच्छी आहे. मांदेली तुम्ही पाहू शकता, मोठ्या मोठ्या सुरमईच्या तुकड्या आहेत, त्या पण हाताच्या पंजा एवढ्या. इथे हलवा फ्राय होतोय, मांदेली आहे, सुरमई आहे आणि इथे पापलेट सुद्धा आहे. तुम्ही कुठून आलात मच्छी घ्यायला? मी ठाण्यालाच राहते, आकाशगंगाजवळ. अच्छा. मला त्यांची मच्छी पहिल्या दिवसापासून मी येते बघते. तुम्ही जेव्हापासून? आवडली. अच्छा. टेस्ट खूप आवडली. आता मी पण जॉब करते त्याच्यामुळे जमत नाही, त्याच्यामुळे बुधवार, शुक्रवार, रविवार आपलं चालू. तुम्ही म्हणजे फिक्स गिराईक आहेत तुमचे. खवय रेट पण म्हणजे खूप रिझनेबल. म्हणजे आपल्याला बाहेरून आणणार. एवढं आवडलं की आपण ताई स्वतः इथे मच्छी कटिंग करतात. अच्छा, ताजी समोरच. तेव्हापासून मच्छी घेणं येणं चालू होतं. आता त्यांनी हे चालू केलं, व्यवसाय चालू केला. सगळं रेडी टू इट. हो ना. आणि आपल्या डोळ्यासमोर ताजी मासळी हवी ती. हो, आणि स्वाद पण तेवढाच चांगला आहे. म्हणजे माझी इव्हन मैत्रीण आहे, ती पनवेल वरून इथे 2दा खायला. बापरे, पनवेल वरून तुमच्याकडे खवय येतात? अरे वा. एवढं आवडतं की बोलते नाही मला इथे फ्रेश मच्छी मिळाली. अरे वा. इथे खूप छान म्हणजे पुन्हा पुन्हा येतात. एकदा कोणी टेस्ट केली की ते पुन्हा येतात. म्हणजे मी नाही खायला तरी ती एकटी येऊन खाऊन जातील. अरे वा. असं आहे. आणि स्वाद पण तेवढाच आहे आणि रिझनेबल रेट आहे. त्यांचे मसाले, त्यांचे चिकन करी वगैरे पण खाल्ली आहे, खूप टेस्टी आहे. त्याची बिर्याणी होती, बिर्याणी पण टेस्ट करून बघितली. सगळे पदार्थ तुम्ही टेस्ट केले, खूप सुंदर. खूप थँक्यू आहे ताई. अच्छा. मच्छीची चॉईस तिची असते. सांग तुझं नाव. तुला आवडते कोणती फिश आवडते? पापलेट आवडते आणि तिच्यासाठी मस्त इथे पापलेट रेडी होते. तुम्ही कुठून आले? अच्छा, मग तुम्ही आणला काकांना, तुम्हाला टेस्ट आवडली म्हणून. काका काय घेणार आज?
बांगड्या हवेत बघा. काका बांगडे घ्यायला आले का दिव्यावरून आलेत. म्हणजे दिव्यावरून पनवेलवरून खवय्ये येत आहे त्यांची टेस्ट करण्यासाठी. मस्त बिर्याणीसाठी राईस शिजतोय. इथे मच्छी फ्राय होतोय. खवय्यांची बघा हळूहळू गर्दी होते. आणि इथे पार्सलची सुविधा सुद्धा आहे. पार्सल सुद्धा मिळणार ना ताई? पार्सल जास्त जातं, खातात पण इथे. ताई मग तुम्ही ही जी मासळी आहे तर तुम्ही कुठून आणता मग? ते मी प्रॉफिट मार्केट आणि गुलाबा सकाळी मग जात असाल ना? म्हणजे तुमची तयारी लगभग सकाळपासून चालू होते. बापरे. आणि बघा किती फ्रेश दिसतात ताई. 4 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत चालूच असतं. अरे वा. आणि किती उत्साही आहेत पहा. एवढ्या लांब जाऊन क्रॉफर्ड मार्केटवरून मच्छी होलसेल भावात आणतात आणि आपल्यापर्यंत पुरवतायत. आणि रिजनेबल असे दर ठेवले ताईंनी. आणि चवही उत्तम आणि घरगुती चव. तेवढंच तुम्ही पाहू शकता. टापटीप पण आहे. घरचं चांगलं पाणी त्यांनी यूज केलेलं आहे. तेलाची खाण्याची क्वालिटी जी आहे ती उत्तम आहे. ताई मग ही लेअरवाली बिर्याणी आहे ना? अरे वा, क्या बात आहे. आज आपल्याला दम बिर्याणीची चव चाखायला मिळणार आहे. तर मस्त ताईंनी थर दिलेत आणि वरती मस्त कांदा तळलेला टाकलाय. पुन्हा एक थर येणार आहे चिकन ग्रेव्हीचा. तळलेला कांदा आहे ना? तळलेला कांदा. ताईंनी मस्त थर दिलेत आणि कोळसा ठेवणार. अरे वा. हे काय आता घी टाकलंय? हां, घी टाकलं. घरचंच घी आहे ताईंनी बनवलेलं. आणि आता मस्त स्मोक फ्लेवर येणार आहे आपल्या बिर्याणीला. क्या बात आहे. आमच्याकडे फ्रायडेसाठी चिकन अंगारा आणि बिर्याणीसाठी भरपूर गर्दी असते. अच्छा. म्हणजे खास फ्रायडेला यायला पाहिजे तुमच्याकडे. चिकन अंगारा आणि बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी किंवा चिकन बने असतेच. मग त्याचे खवय्ये असणार तुमच्याकडे? येणारच. संडेला पाया मगडी. अरे वा. जर ऑर्डर दिली तर भेजा. आणि डाळ मुंडीचे पण असतात. डाळ मुंडीचे पण कस्टमर आहे. मग ते डाळ मुंडीचं काय रेट आहे साधारण? 100 रुपये प्लेट आहे आमच्याकडे. अरे वा. मग तुम्ही खूप कमी किमती ठेवलेल्या आहेत. बोंबील फ्राय किती पर्यंत तुमच्याकडे? बोंबील फ्राय 100ला 3 किंवा 4 मोठे पीस. आणि भाकरी एक? भाकरी 15 रुपये. ज्वारीची भाकरी 20 रुपये. चपाती 10 रुपये. काकी तुम्ही पण रोज येता घ्यायला? मग तुम्हाला काय आवडतं विशेष? बांगड्या आवडतात. बांगड्या आवडतात. अरे वा. हा व्यवसाय सुरू करताना काही अडचणी तर आल्याच असतील? अडचणी म्हणजे फक्त आम्ही पहिला आले ना थोडंसं, कारण आपण रस्त्यावर आपला व्यवसाय चालू करतोय. आपल्याला काय हायजिनिक कसं करता येईल ह्याचाच विचार पहिला केला. पण पहिला आल्यावरच आता आपण चांगल्या घरच्या त्यामुळे कसं व्यवस्थित हायजिनिक सगळं ठेवलंय आपण. पण तेच बघून लोकांना एवढा आवडलंय. टापटीपणा रस्त्यावर असं वाटत नाही. तुमचं असं तुम्ही घरी आहात आणि करून आम्हाला वाढताय. तुम्ही एकत्र फॅमिलीतला असल्यामुळे एकमेकीला सांभाळून घेतच असाल. कारण फॅमिलीचा सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. खरंच ताई तुमचा हा जो व्यवसाय आहे तो पुढे अजून उत्तरोत्तर प्रगती करो आणि याचं स्वरूप मोठं हॉटेलने घ्यावं. आणि खरंच आम्ही तिथे सुद्धा भेट द्यावी. तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा. ते जवळ्याची वडी आहे. ही जवळ्याची वडी आहे. कोलमाची वडी. अरे वा. कोलमाचं कटलेट. अरे वा. कारण ही वडी आपल्याला असं सहसा हॉटेलमध्ये नाही मिळत. आणि ह्या वड्या मग कशा? आम्ही 100ला 3 किंवा 4 लावतो. 4 लावता साईज प्रमाणे. तर बघा ओल्या कोळींच्या अशा वड्या करतायत ताई. मस्त तोंडाला असं पाणी सुटतंय ना. इथे मस्त रवा मैद्यामध्ये घोळवून घेतलंय. मस्त कुरकुरीत अशी कोलमाची वडी रेडी आहे. आपण टेस्ट करूया. इथे जे खवय्ये खाण्यासाठी येतात मग पाण्याची व्यवस्था काय असते तुमची? त्याला पाण्याची व्यवस्था आम्ही बिस्लरीची बाटली. ताईंनी सगळ्या प्रकारची काळजी इथे घेतलेली आहे. टिश्यू पेपर आणि बिस्लरी पाण्याच्या बाटल्या पाहू शकता. आता 7 वाजत आलेत आणि खवय्यांची गर्दी तुम्ही पाहू शकता. आपापल्या आवडीप्रमाणे सगळ्यांनी ऑर्डर केलेली आहे आणि त्यांची ऑर्डर इथे रेडी होते. कोण घरी नेण्यासाठी आलंय, कोण खाण्यासाठी आलंय. बहुतेक तो ऑर्डर घरी नेण्यासाठी असतात ना, पार्सल असतील ना? पार्सल आणि सॅटर्डेला येतात. आणि तुम्ही मग असं घरपोच वगैरे काही नाही, ते येऊनच घ्यायचं? घरपोच म्हणजे ते स्विगी आणि येतात, स्विगीवाले येतात, झोमॅटोवाले येतात आणि कॅरी करून घेऊन जातात ना. आम्हाला आता काही पार्टी किंवा काही
फंक्शन असेल तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर घेता. किती जणांची घेऊ शकता? तुम्ही जसे असाल ते. आता 30 बसलं तर 20 ते 60 लोकांपर्यंत आम्ही दिले होतं. आणि सर्वांनी चांगली, त्यांचा छान रिस्पॉन्स होता. मस्त मंद आचेवर तवा फ्राय रेडी आहे. किती पेशन्सने आणि काळजीपूर्वक असं हे काम करतायत. मस्त गरमागरम अशी थाळी आहे, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये दिले मस्त तांदळाची भाकरी आहे आणि ही आपण जी बिर्याणी पाहिली ती बिर्याणी घेतलेली आहे. चिकनचा रस्सा आहे, बोंबील फ्राय आहे आणि ही कोळंबीची वडी आहे कुरकुरीत अशी. आणि ही आहे कोळंबीचा रस्सा. आपण टेस्ट करूया. चिकनचा रस्सा मी ट्राय करते. वाव, गरम मसाल्याचा जो स्वाद आला आहे ना एकदम मस्त झणझणीत आणि असं जास्त तिखट पण नाही आहे. आगरी पद्धतीचा अगदी टिपिकल स्वाद येतोय. मसाला अगदी उत्तम दर्जाचा वापरला आहे. काळी मिरीचा लवंगचा असा मस्त टेस्ट येतो. गरमागरम अशी वडी टेस्ट करूया. मस्त कोळंबीची वडी आहे कुरकुरीत अशी आणि सगळे रिजनेबल असे दर आहेत. सगळं तुम्ही पाहताय किती लगबग आहे. इथे नंबर लागलेले आहेत पाहू शकता. कुरकुरीत असे बोंबील फ्राय आहेत ते पण टेस्ट करूया. आहे पापलेट पापडा बढिया. आणि ही जी भाकरी दिसते ना किती मोठी तुम्ही पाहू शकता भाकरी. तांदळाची जी क्वालिटी आहे ना उत्तम दर्जाची आहे आणि मसाले ताईंनी जे वापरलेत ना अगदी भन्नाट. मस्तच. इथे आलात ना फ्रायडेला बिर्याणी डे असतो, बिर्याणी चाकायला नक्की या. तर इथे तुम्हाला बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी तुम्हाला हवी ती मच्छी ताजी फिश फ्राय करून मिळणार आहे. ग्रेव्ही मिळणार आहे कोळंबीची. काय घ्यायला आले? कोलंबी बिर्याणी. तुम्हाला आवडते बिर्याणी? खूप आवडते. सगळ्या फॅमिलीसाठी नेत आहे? हां, मी आणि माझा मुलगाच असतो ना. अरे न्यायला परवडतं आणि ना रिजनेबल रेट आणि चव सुद्धा चांगली आहे. मग तुम्ही राहता कुठे? तिथे बाजूलाच राहता. आम्ही किती जुने कस्टमर आहोत. मग किती ते किती पर्यंत चालू असतं? आता 5:30ला चालू केलंय. तर 7 वाजल्यापासून ते यायची सुरुवात होतात ते रात्री 11 वाजेपर्यंत. आम्ही घरी जायला निघतो तरी पण येतच असतं. तुम्हाला म्हणजे घरी जायला 12 वाजत असतं? हो, आम्हाला 11:30 तर होतात. वेळात वेळ काढून आम्हाला छान पदार्थ चाखायला दिले. बाय बाय, काळजी घ्या. तर बघा तिघींनी मिळून हा व्यवसाय चालू केलाय. ताई खरंच तुमच्या या कष्टाला व्यवसायाला सलाम आणि तुमची प्रगती अजून पुढे होत जाओ. तर असा व्यवसाय मी तुमच्याशी शेअर करते ताकी दुसऱ्या तिघीजणी आपल्यासारख्या बहिणी कोणीतरी बघून उभ्या राहतील, कशा उभ्या आहेत आणि कशा घरदार सांभाळून व्यवसाय करत आहेत आणि तेवढाच उत्तम दर्जाची चव आपल्याला पुरवत आहेत कष्टाने. आणि तुम्ही खवयांची गर्दी पाहू शकता. बघा जसे हवे तसे खवये घेत आहेत आणि मी सुद्धा टेस्ट केले. एकदम भन्नाट चव आहे, रिजनेबल रेट आहे. व्हिडिओ आजचा आवडला असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे बरं का. आणि लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत